लातूर शहरामधील प्रभाग क्रमांक 1 अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे। खराब झालेले रस्ते, तुंबलेले नाले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी हे सगळे प्रश्न असेच प्रलंबित आहेत। अनेक नेते मंडळी या प्रभागामध्ये असूनही नागरिकांच्या समस्यांच्या संदर्भात कुठल्याही ठोस अशा उपाययोजना या ठिकाणी झाल्या नाहीत, असा आरोप इथल्या स्थानिकांनी केलेला आहे। जाणून घेऊया। लातूर महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि राजकारणाचा जो टोन आहे तो सेट कायम केला होतो लातूर शहरामधला तरी गावभागातून, आणि गावभागातला मुख्य भाग आहे पटेल चौक, आणि त्या भागातील नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, येऊ घातलेल्या महानगरपालिकेतील जे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेऊयात। आपण आहोत सध्या पटेल चौकात। नेमकं इथल्या काय समस्या आहेत आणि आता ही जी महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे त्या समस्येला मार्ग देणारा जो उमेदवार असेल तो निवडून आणण्यासाठी नेमकं काय पद्धतीचे त्याच्यासमोरचे प्रश्न आहेत, तुमच्यासमोरचे प्रश्न आहेत? इथल्या समस्या आहेत, इथल्या समस्या इथे काय रस्ते कायच काम झालं नाही वार्डामध्ये आमच्या आतापर्यंत आता पण काहीच काम झालं नाही आमच्या वार्डामध्ये। गावभागातलं जुना गावात काहीच काम केलं, कोणीच काम केलं नाही इथला आतापर्यंत। नेमक्या समस्या काय आहेत? समस्या इथले काय ही समस्या आहेत, रस्ता खराब आहे, खड्डे पडले रस्त्यावर, काय नाल्या नाही, पावसाळ्यामुळे घरामध्ये आता ते जे पावसाळ्यातले जे दृश्य होते की विकासच झाले नाही ना, एक नंबर वार्डामध्ये विकासच नाही, अजिबात विकास नाही। स्थानिक नगरसेवक असून सुद्धा या वार्डामध्ये विकास झालेला नाही। आम्हाला दुनियाची तकलीफ होते, जाता येता प्रश्न, रिक्षामध्ये जाऊन पॅसेंजर बसताना खाली उतरावं लागतं, गुडघ्यावर पाणी येत होता पावसाळ्यामध्ये। काय विकास झाला इथं एक नंबर वार्डामध्ये दाखवा, तुम्हीच सांगा सर। उपमहापौर आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, चेअरमॅन होते इथले उपमहापौर कोण? देवदास काळे उपमहापौर होते इथले। काय पण काम केलं ना त्यांनी, पण ते विक्रांत गोजमगुंडे चेअरमॅन, शैलेश गोजमगुंडे ते चेअरमॅन होते, ते पण काय पण काम नाही। ती लोखंडेने पण काय काम केलं नाही। तीन भाजपचे काँग्रेसचं नगरसेवक होते सर इथे, कोणी पण बघितलं नगरसेवकांना केलं नाही, कोणीच केलं नाही, आम्ही कोणीच केलं नाही। मग आता दोन्ही पक्षातले लोक होते पण कोणीच काम केलं नाही। तात्पुरतं काम केले, काय गटार पिटार बांधले नाही, काय नाही, रोडवर खड्डे खुड्डे पडलेत, बघ तोंड बघून काम करू लागलेत, इंची गल्ली करू इंची गल्ली बघू लागलेत, करू लागलेत। आमचा वार्ड इकडं आहे, पण आता या वार्डातला मुख्य भाग आहे हा पटेल चौक, याचं काहीच नाही झालं। आता झालंय पण तात्पुरतं काम झालंय। ते आता रोड बनवलं माग सगळं रोड वाहून गेला, आणि इथं काय सगळं गटरी भरून जातात, कोणी बघायला तयार नाही, आणि माग नगरसेवक बी नव्हते, कोणी नव्हतं, आणि गटरी बी काढणार गेलेत, सगळं घाण चालूच आहे तसंच। आणि कसं आहे माझं, कोणी बघायला येत नाही, सांगायला गेलं का मी करू का, मी ही करू का, मी ती करू का, असं म्हणतात नगरसेवक। बरं, गटारीचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचं काय? पूर्ण पाणी जर पावसाळ्याचं पाणी जर पडला ना तर पूर्ण घरामध्ये शिरतं सर, पूर्ण गाव भागामध्ये। कमीत कमी आतापर्यंत नाही म्हटलं तर एक 50 घरामध्ये, 50-100 घरामध्ये असं पूर्ण पाणी शिरलेलं आहे। एवढे न्यूज, पावसाळ्याचं पाणी एवढे न्यूज गेलेले आहेत, कारण की गटरीतून पाणी पूर्ण बाहेर येतं आहे, पूर्ण घाणवर येते आहे, गटरीचं काम नाही, रोडचं काम नाही। तुम्ही इथून पूर्ण खडाखांबापासून खालपर्यंत जावा, बघा, दाखवा की काय झालं आहे। विकास तर काहीच नाही, इथले जे नगरसेवक होते चारीच्या चारी काही विकास केलेले नाहीत। दोन्ही पक्षाचे मिळून होते, एक नगरसेवक काँग्रेसचा आणि 3 BJPचे होते, त्यांनी काहीच नाही। उपमहापौर राहून सुद्धा काही काम झालेलं नाही। खडक हनुमान ते पटेल चौक येईपर्यंत तुम्ही आता आला असाल, रस्ता बघितला असाल, कसा आहे रस्ता, इतका खराब रस्ता आहे, यायचं म्हणजे की जीवावर येण्यासारखं आहे। जर माणसं जर बसून यायला लागले बाईकवर पण, तर इतका धोकादायक रस्ता झालेला आहे खडक हनुमान ते पटेल चौक। दुसरी गोष्ट आणखीन, मी बॅळीबसवेश्वर मठाजवळ राहतो, आमच्या इथं नाली काढली जाते, त्याच्यावर एवढं इतभर गवत येईपर्यंत ती उचललं जात नाही। नगरसेवकांना तक्रार दिली, नगरसेवकांना सांगितलं, इथल्या लोकलचे जे आहेत त्यांना सांगितलं, कसलंही काही ॲक्शन नाही त्यांच्यावर। हा ठीक आहे, मी बोलतो करतो, एवढंच उत्तर मिळतं। प्रभाग क्रमांक 1 लातूर महानगरपालिकेचा इथे 3 भाजपाचे नगरसेवक आणि 1 काँग्रेसचा नगरसेवक। यापूर्वीही सातत्यानं इथे दोन्ही पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, मात्र समस्या जैसे थेच आहेत।
मुख्य समस्या आहे रस्त्याची. त्याचबरोबर या भागातल्या ज्या नाल्या आहेत त्या स्वच्छ होत नाही आहेत. पाण्याची समस्या आहेच आहे. पावसाळ्यामध्ये या गल्लीचं रूपांतर अक्षरशः नदीमध्ये होतं. ते दर पावसाळ्यातलं हे दृश्य या भागातल्या नागरिकांना पाहायला मिळतं. गटारीचं पाणी पाईपलाईन नळाच्या पाईपलाईनमध्ये आल्या कारणानं जे पिण्याचं पाणी आहे ते अशुद्ध स्वरूपात येतं. त्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. सातत्याने या तक्रारी आहेत, मात्र त्याच्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना झाली नाही. यामुळे या भागातील नागरिक कायमच संतप्त असतात. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.